अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. उद्या आहे 15 एप्रिल 2026. स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. उद्या आपल्याला काय सेवा करायची आहे, महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक किंवा स्वामी पुण्यतिथी कशी साजरी करावी, गुरुचरित्र पारायणाची सांगता उद्यापन कसं करावं, या संदर्भात ऑलरेडी व्हिडिओ केला आहे, नक्की तो बघा. आज आपण सेवेकडे भर देऊया की सेवा काय करायची आहे. सगळ्यात आधी काही प्रश्नांची उत्तर क्लिअर करते. 1 नंबर, ताई आम्ही मांडणी म्हणजे आम्ही जर घरात पारायण केलं आहे, महाराजांची मांडणी आम्ही केली आहे, त्याच्यासमोर आम्ही पारायणाला बसलो आहे, मूर्ती हलवायची का? बघा, म्हणजे समजा आज 15 तारीख आहे, तुमचं सगळं वाचून झालं, महाराजांची मूर्ती तुम्ही हलवू शकता, अभिषेक करू शकता. मांडणी कधी उचलायची? जेव्हा नैवेद्य दाखवल्या जातो लगेच मांडणी उचलायची. जर तुम्ही नारळ ठेवला असेल तर तो तुम्ही फोडून खाऊ शकता. कलशातलं पाणी तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता. खाली जे तांदूळ ठेवलेले आहेत ते तुम्ही पक्षाला घाला. जे काही तुमच्याकडे निर्माल्य असेल, फुलं पानं, ते तुम्हाला ते निर्माल्यात टाकून द्यायचे आहे. एवढं करायचं आहे. बाकीचा फोटो तुम्हाला जागेवर सगळं ठेवायचा आहे. जो ग्रंथ आहे गुरुचरित्र ग्रंथ हा व्यवस्थित ठिकाणी ठेवायचा. गुरुचरित्र ग्रंथावर भार देता कामा नये. बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं जातं गुरुचरित्र ग्रंथावर 3-4 ग्रंथ ठेवले जातात. असं चालणार नाही. गुरुचरित्र ग्रंथावर भार ठेवला जात नाही असं म्हटलं गेलं आहे. बरोबर, तो एकत्र म्हणजे तो एकदा सेपरेट असा तो ग्रंथ तुम्हाला ठेवायचा आहे. हे झालं. आता आपण सेवेकडे वळूया. या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये प्रहरांची सेवा केली, यागाची सेवा केली, गुरुचरित्र पारायणाची सांगता झाली. म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून गुरुचरित्र पारायण केलं, संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण केलं, सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं आपण पारायण केलं. निरनिराळ्या आपल्याकडनं सेवा घडल्या. आता उद्या आहे सांगतेची गुरुचरित्र ग्रंथ. ताई आम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे, कधी करू शकतो? कधीही पारायण करू शकता. याला कुठलेही नियम अटी नाही. घरात पारायण केल्यावर, मंदिरात पारायण केल्यावर किती ती पॉझिटिव्हिटी आली असेल. या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये तुमचे खूप हाल झाले असतील, मी समजू शकते. केंद्रात जा, प्रहराला जा, यागाला जा, असतं तरी सुद्धा इतकं भारी वाटायचं. दिवस कसे गेले असेल आपल्यालाही माहिती नाही. तर आता उद्या काय सेवा करायची आहे? अर्थात केंद्रात तुमच्या पारायणाची समाप्ती होणार आहे, सगळं मान्य आहे. पण मैत्रिणींनो, घरात महाराजांची मूर्ती आहे, महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करा, घरातली देवपूजा करा. आता काय होतं ना, सकाळी वाचून आलं की लगेच आपल्या घरातलं आवरायचं असतं, लगेच आपण परत केंद्रात जातो. पण घरातल्या देवपूजेचं काय? घरात महाराजांची मूर्ती आहे, फोटो आहे, त्याला धूप दीप अक्षदा, तो फोटो तुम्ही स्वच्छ करा. मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करा. घरातली सुद्धा पूजा तेवढीच महत्वाची आहे. वाचन करून झालं, घरात आल्यावर घरातल्या मूर्ती असेल, फोटो असेल, त्यांची पूजा अर्चा करा. भले तुम्ही केंद्रात जाऊन तुम्ही नैवेद्य ग्रहण करणार असेल, तुम्ही केंद्रातच तुमचं पारायणाची सांगता करणार असेल, तरी पण घरात ऍटलीस्ट शिरा तरी नैवेद्याला दाखवा. तेवढं तर करू शकतो ना आपण. बायकांचं असं की सगळं केंद्रातच करायचं असं नाही चालत. घरातही करा. घरातही तुमचे महाराज चराचरामध्ये आहे, पण आपल्याही घरात स्वामींची मूर्ती आहे, फोटो आहे, म्हणून तेही करणं प्रथम कर्तव्य आहे. भले तुम्ही पारायण वाचण्याच्या आधी करा, नाहीतर पारायण वाचून झाल्यावर करा, पण तेवढं मात्र करा. आता बऱ्याच केंद्रामध्ये सामूहिक स्वामीचरित्र सारामृताचं पारायण होतं. म्हणजे 10:30ची आरती झाली. आता ताई आम्ही घरात पारायणाला बसलो आहे, 10:30चीच आरती करायची का? असं नाहीये. 10:30ला जरी तुमचा स्वयंपाक नाही झाला, कारण एवढं वाचायचं, त्याच्यामध्ये परत आवरायचं, मी समजू शकते. 10:30ला नाही झालं तरी पण थोडंसं इकडे तिकडे चालतं. आणि खरं तर 12ला ताई आम्ही नैवेद्य दाखवू शकतो का? तर नक्कीच 12 ते 12:30 दत्त महाराजांचा भिक्षेचा टाइम आहे, तेव्हाही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. 12ची आरती चालती, हरकत नाही. 11:30ला करा, 12ला करा, कारण शार्प 10:30लाच आरती करायची असं अजिबात नाही आहे. 12ची आरती केली तरी तुम्ही चालेल. ठीक आहे. आता आपण सेवेकडे बघूया. स्वामीचरित्र सारामृताचं सामूहिक पारायण केंद्रात होणार आहे. ज्यांना केंद्रात पारायण करणं शक्य होतं त्यांनी केंद्रात करावं, नाही तर बिंदास घरात पारायण करावं. कारण काहींच्या ठिकाणी म्हणजे काही केंद्रात रात्री पारायण होईल किंवा काही केंद्रात 99% सकाळीच पारायण होतं. म्हणजे 10:30च्या आरतीनंतर लगेच पारायण होतं आणि मग नंतर प्रसाद वगैरे आपण ग्रहण करू शकतो, असं आहे. मग तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून तुम्हाला केंद्रात पारायण करायचं आहे, नाहीतर नाही शक्य होत तर बिंदास घरात पारायण करा. 1 दिवसीय तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं
उद्या तुमच्या घरात किंवा केंद्रात पारायण झालंच पाहिजे. ताई मुलगा लहान आहे, 2 टप्प्यात करू का? एका टप्प्यातच करण्याचा प्रयत्न करा. सगळे झोपले तुम्ही अगदी दिवसभर, रात्री जरी पारायण केलं तरी हरकत नाही, पण उद्याच्या दिवसभरात कधीतरी पारायण करण्याचा प्रयत्न करा. ज्यांची इच्छा आहे संक्षिप्त श्री गुरुचरित्र 7 अध्यायाचं आहे ते पण तुम्ही पारायण उद्या बिंदास करू शकता. उद्या अखंड श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, हम गया नहीं जिंदा है, महाराजांचं तेच वाक्य प्रत्येकाच्या कानोकानी आहे. आजही महाराज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे. आजही महाराज प्रत्येक या सृष्टीच्या चराचरामध्ये महाराज वास करतात. उद्या अखंड स्वामी सेवेकरी महाराजांच्या मंदिरात जाणार आहे, अक्कलकोटला जाणार आहे. खरंच तुम्ही भाग्यवान आहे, तुम्हाला उद्या तिकडे दर्शन वगैरे भेटेल. शक्य असेल तर नक्कीच तुम्ही जा, नसेल शक्य तर आपल्या घरात महाराज आहे, जवळच्या केंद्रात मठात मंदिरात जाऊन तुम्ही सुद्धा दर्शन घेऊ शकता. आता स्वामी चरित्र सारामृत पठण करायचं आहे. 1 दिवसीय तुम्ही संक्षिप्त श्री गुरुचरित्रचं पारायण करू शकता. 7 अध्यायाचं आहे. किंवा शक्य असेल तर उद्याच्या दिवस 11 माळी जप करण्याचा प्रयत्न करा महाराजांसमोर बसून. ही कृतज्ञता आहे. खरं तर हे आहेच की महाराज आपलं काय होतं ना, स्वामी पुण्य तिथी आली, गुरुपौर्णिमा आली किंवा स्वामींचा प्रगट दिन आला, मग आपल्याला महाराज आठवतात, मग एकदम सेवा करतो. पण रोज का? महाराजांना उद्या खरंच प्रार्थना करा की महाराज नाही, मी आजपासून काहीही झालं तरी 1 स्वामी चरित्र सारामृताचा 1 अध्याय वाचल्याशिवाय मी झोपणार नाही. 11 माळी नाही शक्य होत महाराज, मी 1 माळ केल्याशिवाय माझा दिवस संपणार नाही, अशी प्रार्थना करा. महाराजांना काय आवडतं? तर महाराजांना हेच आवडतं. तुम्ही किती सोनं चांदी छान छान कपडे महाराजांना परिधान करता, याच्याशी महाराजांना काहीही घेणं देणं नाही. तुम्ही सेवा किती करता, तुमचं समर्पण महाराजांच्या सेवेमध्ये किती आहे, हेच महाराजांना जास्त प्रिय आहे. म्हणून महाराजांना काय आवडतं? तुम्हीच आवडता, तुम्ही आवडता त्यांना. तुम्ही सेवा करा, तुम्ही नामजप करा, नक्कीच तुमच्या आयुष्यातील अडचणी महाराज स्वतः दूर करतील, यात काही शंका नाही. तर असे आहे, आपल्याला सेवा करायची आहे. नक्कीच उद्या स्वामी चरित्र सारामृतातला जो 21वा अध्याय आहे, जी फलश्रुती आहे स्वामी चरित्र सारामृताची, ती संपूर्ण स्वामी चरित्र सारामृताचं उद्या कुठला पण असेल, तुमच्याकडे कुठला पण ग्रंथ असेल, तुम्ही ते पूर्ण करा. उद्या तुम्ही पूर्ण वाचा. ज्यांना काहीही करणं शक्य होत नाही त्यांनी उद्या जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. मग स्वामी चरित्र सारामृत आहे, संक्षिप्त श्री गुरुचरित्र आहे, सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ आहे. त्याच्याबरोबर जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही गुरुचरित्रातला 14वा 18वा अध्याय पठण करा. अगं ताई, मासिक धर्म आहे, विटाळ आहे, सुतक आहे, अशा वेळेस काय करू शकता तर तुम्हाला सांगते. श्री गुरुपीठ ॲप माहिती आहे, ते डाउनलोड करायचं आणि तुम्ही ते श्रवण करू शकता किंवा तुम्ही वाचू सुद्धा शकता. होय, गुरुमाऊलींनी सुद्धा सांगितलं आहे की असं आहे की खूप इच्छा आहे मला करायची आहे, ग्रंथ हातात धरून करू शकत नाही, पण नक्कीच तुम्ही श्री गुरुपीठ ॲपवर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पठण करू शकता. नाहीतर युट्यूबला लावून तुम्ही श्रवण करू शकता, तुम्ही ऐकू शकता. 99% स्त्रियांचं सगळं स्वामी चरित्र सारामृत पाठ आहे. कुठल्या अध्यायामध्ये काय आहे सगळं आपल्याला माहिती आहे. मग काहीच करण्यापेक्षा काही केलेलं नक्की चांगलं. उद्याचा दिवस तेवढाच महत्वाचा आहे. उद्या दान धर्म कर्म हे सुद्धा महत्वाचे आहेत. काय माहिती, तुम्ही एखाद्याला जर भोजन दान केलं तर कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन महाराज तुमचं अन्न ग्रहण करतील. शेवटी करता करविता तेच आहे, तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र. तर छान पद्धतीने आपल्याला उद्या स्वामी चरित्र सारामृत पठण करायचं आणि स्वामींची पुण्यतिथी साजरी करायची आहे. ज्यांनी केंद्रातही पारायण केलं आहे आणि ज्यांना घरातही पारायण करायचं आहे, नक्कीच त्यांनी आपल्या घरात सुद्धा उद्या पारायण करा, आवर्जून करा. कारण आपल्या घरात जेव्हा पारायण मंत्र स्तोत्र पठण होतं तेव्हा आपल्याही घरातील अडचणी संकट तेवढे कमी होतात. बघा, तुम्हाला जसं जमेल तसं पारायण करण्याचा प्रयत्न करा. मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर ह्या सगळ्या सेवा तुम्ही श्रवण करू शकता. तर झाली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.